संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अखंड चालणारा हरिनामाचा जयघोष वारकरी माऊलींच्या अंगी चालण्याचं बळ देतो। संत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यामध्ये हे चित्र नित्य नियमानं दिसून आलंय। हरिनामाच्या या जयघोषात तल्लीन झालेल्या तरुण वारकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत आहे आणि सोहळ्यासोबत चालत असताना टाळ मृदुंगांचा गजर हा आपल्या सातत्यानं कानावरती येत असतो। तुकोबा ज्ञानोबांच्या जयघोषामध्ये वारी सोहळा दिंड्या या मार्गक्रमण करत असतात आणि त्यामुळे त्यांना ते भानच राहत नाही की किती किलोमीटरचं अंतर आपण आज पार करून पुढे आलेलो आहोत। जवळजवळ 18-20 दिवसांचा हा सगळा प्रवास आहे। काही काही पालख्या महिनोन महिने चालत असतात आणि त्यामुळं तो क्षीण घालवण्याकरता म्हणून भजनं होत असतात, गजर होत असतात, गवळणी होत असतात, असे अनेक प्रकार हे दिंड्यांमधून चालताना हरिनामाचा जयघोष सुरू असतो। माझ्यासोबत आता बघताय तरुण मंडळी आहेत आणि हे सुद्धा या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। तुझं नाव सांग, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही किती दिवसांचा प्रवास करता? रामकृष्ण हरी। आम्ही 2008-1 मधील सेवेकरी दिंडीचे आणि गेल्या 5 ते 7 वर्षापासून आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो आणि याही वर्षी मोठ्या आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आम्ही या ठिकाणी सहभागी झालेले आहोत। आजचा हा प्रवास पुण्यावरनं सासवडच्या दिशेला लाखो वारकऱ्यांसोबत माऊलीचा सोहळा हा सोपान काकाच्या नगरीकडे प्रस्थान झालेला आहे आणि या सोहळ्याबद्दल काय वर्णावं तितकं कमीच आहे। आम्ही फक्त 2 ओळीमध्ये आपण तुम्हाला समजूनच जाईल। हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंद आनंद झाला, माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणासी अर्पण केला, देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, माऊलीचा मुखी झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। तर अशा पद्धतीनं माऊलींचा गजर हा वारीच्या वाटेवरती सुरू असतो आणि अनेक असंख्य वारकरी दिंड्या माऊलींचा हा गजर करत विठुरायापर्यंत पोहोचत असतात। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वडकीहून।